गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। चे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। तुका म्हणे ऐसी करा निर्वाण, मग तो रक्षण करील माझे। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। समचरण सरोजम सांद्रनीलाबुधावम, जगननी तपानी मंडनम मंडनानम। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतया। पांडुरंग प्रथमान मन, पांडुरंग प्रथमान पांडुरंग प्रथमान मन, पांडुरंग प्रथमान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकार। तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। सेवे लागी सेवक झालो, निज
चरण करचरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथ असो नसो भाव आलो तुझे आपाया कृपा दृष्टीने पाही मजकडे पंढरी राया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावीची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेकरता घेतलेली दिव्य अक्षर संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे एक विनंती करत आहे। अभंगाचा विषय फार गोड आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मिळालेलं हे शरीर दुरापास आहे। मृत्यू लोकात आम्हाला हे शरीर मिळालं अनंत जन्माचं पुण्य असेल अनंत पुण्याचे काहीतरी भाग्याने आम्हाला हे शरीर प्राप्त झालं पण ह्या शरीराने काय करावं हे मात्र आम्हाला माहीत नाही। नाना ठिकाणी आम्ही त्याचा वापर केला अनाठाई आम्ही त्याचा वापर केला। तुकोबाराय म्हणतात बाबा पण एक गोष्ट लक्षात ठेव ह्या शरीराने तू काही केलं तर एक ना एक दिवस हे जाणार हे एवढं मात्र निश्चित ही गाठच बांधून ठेवायची। एक ना एक दिवस ते जाणार तुम्ही म्हटला तरी जाणार नाही म्हटलं जायचं तरी ते जाणार। मुक्त असो पामर असो ज्ञानी असो देव असो जिज्ञासू असो स्त्री पुरुष गरीब श्रीमंत कोणी असो एक ना एक दिवस हा बंगला सोडायचा। जायाचे शरीर जाईल क्षणात एका क्षणात निघून जाईल पण जाण्याच्या आधी या देहाचं काही कर्तव्य आहे। या देहाने काय करावं दुर्लभ असा हा देह प्राप्त झाला। तुकोबाराय म्हणतात जाणार आहे दादा पण जाण्याच्या आधी या देहावरती पांडुरंगाची कृपा झाली पाहिजे। कहा गोपीनाथ पावीची ना भगवंत प्राप्त झाला पाहिजे या शरीरावरती ईश्वराची कृपा झाली पाहिजे। मग कृपा कशी काय करेल तो परमात्मा कुणाचं ऐकेल कुणी सांगितल्यावर तो परमात्मा आमच्यावर कृपा करेल। तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा संतांचा ऐकतो। मग याला त्याला सांगण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात आपण संतांनाच विनंती करू आणि तुकोबारायने संतांना विनंती केली की परमात्मा तुमचं ऐकेल आणि माझी खात्री आहे तुम्ही माझा शब्द पडू देणार नाही का तर तुम्ही कृपेचा सागर आहात। तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुम्ही कृपाळू आहात तुम्ही कृपेचे सागर आहात। त्या देवाला माझा एवढा निरोप द्या माझ्यावरती कधी कृपा कराल त्या परमात्माला सांगा। साधू संतांनी तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय काय निरोप द्यायचा देवाला। तुकोबाराय म्हणतात सांगा त्या पांडुरंगाला तो देहूचा तुकोबा अनाथ आहे अज्ञानी अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला त्या तुकोबाला कोणी नाहीये तो अनाथ आहे अज्ञानी आहे। तुकोबाराय अज्ञानी होते गाव तुकोबाराय अनाथ होते का अनाथ म्हणजे ज्याला आई बाप नाही त्याला अनाथ म्हटलं जातं। मग तुकोबारायांना सर्व असताना तुकोबाराय का अनाथ म्हटले ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला ते तुकोबाराय स्वतःला अज्ञानी म्हणतात। तुकोबाराय सांगा देवाला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला एकच विनंती आहे देवा पाया पे विठ्ठला ठेवी मज तुमच्या पायापाशी मला ठेवून घ्या आणि एकदा की तुम्ही देवाला सांगितलं ना देव मात्र तुमचा शब्द पडू देत नाही। देव संतांचा ऐकतो संतांचा शब्द खाली पडू देत नाही। म्हणून तुकोबाराय म्हणतात माझी तुम्ही निर्वण करा। निर्वण करणे म्हणजे सुपूर्द करणे आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर ताब्यात देणे हवाली करणे।
आपल्याला गावाला जायचं असलं, आपलं मुलगा जर घरी असलं ना, शेजाऱ्याला सांगून जातो, त्यांच्या ताब्यात देऊन जातो, आमचं मूल सांभाळा बरं का. तुकोबाराय सुद्धा सांगता, त्या देवाला तुम्ही मला सुपूर्द करून द्या, देवाच्या ताब्यात देऊन टाका. तो का म्हणे, ऐसी करा निर्वण, माझी निर्वण करा, आणि तुम्ही एकदा की दिलं देव तुमचं ऐकतो. तुम्ही सांगितलं की परमात्मा माझं रक्षण निश्चित करणार, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भाव आपण बघितलेला आहे. उरलेल्या वेळेत त्यावर चिंतन करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याआधी आपण सर्व या ठिकाणी का जमलेलो आहोत याचं प्रयोजन सर्वांना माहीत आहे, तरी वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगून जाईल. या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलो त्याचं मुख्य कारण आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई रंगनाथ धुळे या माऊलींना या इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या प्रित्यार्थ या ठिकाणी अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान संपन्न होत आहे. ज्यांच्या मार्फत हे संपन्न होत आहे त्यांच्या परिवारातील सर्वच, त्यांचे प्रामुख्याने त्यांचे पती श्री रंगनाथ आबाजी धुळे, 2 मुलं आहे, श्री संजय रंगनाथ धुळे व श्री विजय रंगनाथ धुळे. 1 मुलगी आहे सौ अलका राजेंद्र अरगडे. 1 नात आहे सौ प्रतीक्षा शरद खोंड. 2 नातू आहे, चिरंजीव शुभम व चिरंजीव यश. निश्चितच त्या माऊलीच्या जाण्यानं ह्या परिवारावरती एक शोककळा पसरलेली आहे. मातृनावाचं छत्र परिवाराने हिरवून घेतलेलं आहे आणि त्या दुःखातून सावरण्याची भगवंत ह्या परिवाराला शक्ती देऊ, हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. आजचा कार्यक्रम हा नैमित्तिक कार्यक्रम आहे आणि कुठलाही कार्यक्रम काही निमित्ताशिवाय शक्य होत नाही किंवा करता येत नाही. तुम्हाला ठरवलं गावात कीर्तन करायचं आहे, फोन केला एखाद्या महाराजाला, महाराज कीर्तन आहे गावामध्ये, याल का? महाराज पहिले विचारतात प्रयोजन काय. काय नाही, सहज वाटलं आम्हाला करायचं कीर्तन, असं चालतं का? अन्नदान करायचंय, गावाला सांगितलं या जेवायला, ज्याच्या घरी जाल त्या आमंत्रण द्याल, तू म्हणशील कार्यक्रम काय, तो म्हणे काही नाही, यावर्षी टमाट्याचे चांगले पैसे झाले मग या जेवायला. असं एक कुठल्याही कार्यक्रमाला काही प्रयोजन पाहिजे, काही निमित्ताशिवाय कुठल्याही गोष्ट जगात घडत. मग आज निमित्त श्राद्धाचं आहे, पिंडदानाचं आहे. या परिवाराकडून आपल्या मातेची सेवा घडावी. जीवन जगत असताना आमच्यावरती अनेकांचं ऋण आहे, अनेकांचं ऋण आहे. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत आपल्यावरती अनेक जणांचं ऋणच आहे, कर्जच कर्ज आहे. शास्त्र असं सांगतं कुणाचं कर्ज ठेवून. विशेष करून आपल्यावरती सगळ्यात जास्त उपकार, सर्वात जास्त ऋण, सर्वात जास्त कर्ज कोणाचं असेल तर त्या परमात्म्याचं आहे. सर्वात अनमोल गोष्ट त्या परमात्म्यानं तुम्हाला दिली, कोणती? जेने हा जीव दिला दान, सयाचे करील चिंतन. महाराज सांगतात सर्वात मोठे उपकार त्या परमात्म्याचे, त्यानं जीव हे शरीर मला दान दिलं. पण त्या देवाचे उपकार सुद्धा फेडतात, कशानं? तयाचे करील चिंतन. त्याचं भजन केलं की देवाचे उपकार फेडतात. दुसरे उपकार आपल्यावरती सगळ्यात जास्त असतील कुणाचे? देवाने देह दिला, पण या देहाने काय करायचं हे आम्हाला ज्यांनी सांगितलं त्या संतांचे उपकार. काय करायचं या देहाने? संतांनी आम्हाला गोड वर्णन अनेक प्रमाणांशी सांगता येईल. म्हणून संतांचे अनेक उपकार आहे. मग संतांच्याही ऋणातून उतराई झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मग काय देऊ? धन दिलं, दौलत दिलं, संपत्ती दिलं, माणिक मोती हिरे अनेक गोष्टी देऊ केल्या तुकोबारायांनी. सगळं दिल्यानंतर प्रयत्नांती तुकोबारायांच्या असं लक्षात आलं काहीही दिलं तरी संतांचे उपकार फिटत नाही. काय द्यावे त्यासी भावे उतराई, देवी तो हा पाई जीव थोडा, देवी तो हा पाई जीव थोडा. जीव
उपकार फिटणार नाही. तुकोबाराय म्हणतात याच्याही पेक्षा मौल्यवान काय आहे. आपल्याकडं सगळ्यात मौल्यवान जर काय असेल तर तो आपला जीव. याच्यापेक्षा मौल्यवान आपल्याकडं काहीच नाही. एखादी म्हणाल माझ्याकडे 10 तोळे सोनं आहे, पण जीवावर आलं चोरांनी मारलं त्याला म्हणशील बाबा हे 10 तोळे घेऊन जाय, पण मारू काय. म्हणजे सगळ्यात प्रिय आपल्याला जीव आहे. तुकोबाराय म्हणतात मग मीच तो संतांना देऊ केला. संतांच्या चरणावरती माझा प्राण ठेवल्यानंतर असं लक्षात आलं महाराजांनी गोड प्रमाण दिलं, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी जीव सुद्धा कमी पडतो. म्हणून दुसरे उपकार साधू संतांचे आणि तिसरे उपकार आपल्यावरती कुणाचे असतील, ज्यांच्या उदरी आम्ही जन्म घेतला त्या मात्या पित्याचे. मग त्या मात्या पित्याच्या ऋणातून सुद्धा उतराई झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं. शास्त्रकारांनी तर असं सांगितलंय, सर्वांगाच्या कातड्याची जोड जरी करून आई बाबाच्या पायात घातले तरी त्यांचे उपकार फिटत नाही. मग त्यांचे उपकार फेडायचेच नाही का, त्याच्यासाठी प्रयत्नच करायचे नाही का. त्याच्यासाठी शास्त्राने दिलेला एक विधी आहे. आणि तुकोबारायने तो आम्हाला शब्दाच्या रूपाने सांगितला. पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जनन फिटले पितरांचे. आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पिंडदान सर्वात महत्वाचा विधी. हा आज 16व्या संस्कारापैकी हा शेवटचा संस्कार आहे 16वा, आणि हा फार महत्वाचा आहे. पुत्राच्या जीवनातील हा पर्वकाळ सांगितलेला आहे. नाथ महाराज भागवतामध्ये फार गोड सांगतात, पुरुषासी पर्वकाळ जीवनात जोडे एक वेळ, काम माता पित्याचा अंतकाळ, पवित्र ती अपवित्र ती वेळ. महाराज सांगतात हा पर्व काळ आहे. जीवनात अनेक पर्व काळ आपल्या जीवनात येतील. जीवन जगत असताना अनेक पर्व काळ जातील, पण हा पर्व काळ पुन्हा पुन्हा येत नाही. रोज आपल्या जीवनामध्ये एक पर्व काळ येतो. सकाळचा ब्रह्ममुहूर्त म्हणजे हा पर्व काळ आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे, किमान 5-6ला तरी उठलं पाहिजे. आता बऱ्याच जणांचा पर्व काळ सकाळी 7-8ला चालू होतो, तो मागणीरा. आठवड्यामध्ये एक पर्व काळ येतो. कोणता? सोमवार हा दिवस शंभो देवाचा प्रदोष, दह्या दुधाच्या कावडी अभिषेक शंभोवरी. सोमवार हा आठवड्यामध्ये येणारा पर्व काळ आहे. दर 15 दिवसाला एक पर्व काळ येतो, त्याला आम्ही हरिदिनी म्हणतो, एकादशी म्हणतो. नारायण महाराज म्हणतात हे सोडून दुसरं व्रतच नाही आम्हा व्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेनेबा साधन, आमचा विषय हरिकीर्तन. महिन्याला एक पर्व काळ येतो. अमावस्या पौर्णिमा महिन्यात येणारा पर्व काळ. दर 6 महिन्याला एक पर्व काळ येतं. सूर्याला ग्रहण असतं, चंद्राला ग्रहण असतं. सोम सूर्यादी ग्रहणे येवो निकरती पार्वणे, का माता पिता मरणे अंकित तो दिवस. सूर्यग्रहण तो सुद्धा पर्व काळ आहे. ह्या काळात सुद्धा साधना करावी. वर्षामध्ये एक पर्व काळ येतो, अनेक पर्व काळ येतात, पण एक पर्व काळ तुकोबारायांनी विशेष सांगितला. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला, साधला पर्व काळ साधला साधला हा पर्व काळ. साधला साधला पर्व काळ. साधला साधला हा पर्व काळ. साधला साधला हा पर्व काळ.
वर्षात येणारा पर्व काळ आहे मकर संक्रांत। दर 3 वर्षाने एक पर्व काळ येतो। त्या काळामध्ये केलेलं पुण्य अधिक होत असतं। जर तुम्ही एकदा ज्ञानेश्वरी वाचलं तर 2दा ज्ञानेश्वरी वाचल्याचं फळ मिळतं, अधिक होतं। जे तुम्ही पुण्य कर्म कराल ते अधिक होतं, म्हणून त्याला अधिक मास म्हणतात। भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेला हा महिना आहे। भगवंताचं नाव पुरुषोत्तम आहे म्हणून त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात। बरेच जण गंगेवरती जाऊन आपला मल विसर्जित करतात म्हणून त्याला मलमास म्हणतात। आणि हा धोंड्या सासरवाडीला जातो म्हणून याला धोंड्याचा महिना म्हणतात। 3 वर्षात येणारा पर्व काळ आहे। दर 12 वर्षाने एक पर्व काळ येतो। सिंहस्थ कुंभमेळा आपल्या नाशिकला आहे। 25 वर्षाने एक पर्व काळ येतो, त्याला रौप्य महोत्सव म्हणतात। 50 वर्षाने एक पर्व काळ येतो, त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात। 75 वर्षाने येतो त्याला अमृत महोत्सव म्हणतात। आणि 100 वर्षाने एक पर्व काळ येतो त्याला शताब्दी म्हणतात। असे अनेक पर्व काळ आपल्या जीवनात येतील, पण आई वडिलांचं दशक्रियेचं पिंडदान पुन्हा पुन्हा आपल्याला करता येईल। म्हणून हा पर्व काळ आहे पुरुषाशी पर्व काळ, मात्या पित्याचा अंतकाळ। हा पर्व काळ जीवनामध्ये एकदाच येईल आणि ज्याला साधता आला तो पुरुष, तो खरा मुलगा, त्यालाच पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे। नाही तर आज समाजात चित्र फार विचित्र आहे। आता मागच्या महिन्यामध्ये जवळच पाटोदा गाव आहे, त्या गावामध्ये श्राद्धाचं कीर्तन होतं माझं। तुम्ही होते ना? दुर्दैव बघा, गेलेल्या व्यक्तीला 3 मुलं आणि 2 मुलांनी 2 श्राद्ध घातले एका ठिकाणी दुसरे महाराज आणि एका ठिकाणी मी। त्या महाराजांचं स्टेटस पाहिलं, वर म्हातारी तीच, नाव सगळे तेच, ठिकाण बदललं आणि महाराज बदलला आणि मला पत्रिका आली सगळं तेच, फक्त माझा फोटो आणि ठिकाण वेगळं। म्हटलं पत्रिक छापणाऱ्या कोण काही दोष, काही घोटाळा झाला का? मी त्या समोरच्या महाराजांना फोन केला, महाराज कुठं आहे? म्हणे आज पाठव द्याला। म्हणे कोण? आमकाम का? म्हटलं मला तेच कीर्तन। आणि मग गावातल्या एक जणाला फोन केल्यानंतर कळालं की 2 मुलांनी 2 श्राद्ध घातले। होतील का असे पिंड, असे पित्र तृप्त होतील का आपले? एकाच बापाचे जर 2 श्राद्ध होत असतील, जगातले कुठलेच पित्र तृप्त होणार नाही। आमचं दुर्दैव आहे, जिवंतपणे आम्ही आई वडिलांची सेवा करत नाही, पण गेल्यानंतर समाजाला दाखवण्यासाठी प्रदर्शन फार चाललेले आहे। पितृ कधी तृप्त होतात? जिवंतपणे सेवा करा आणि गेल्यानंतर मग हे कर्म काय, कीर्तन नाही ठेवलं तरी चालतं, पण जिवंत सेवेला फार महत्व आहे। कबीरजींचा फार गोड अभंग, जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो। मुठ भर चावल दाबे धर के, कौआ बाप बुलाए रे,
भजन बिना कैसे तरी अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी जिवंत आई बापाला भाकर विचारली आणि गेल्यानंतर मग कावळ्याला दिल्यानंतर त्याला काही उपयोग भूके नाही अनना मेल्यावरी पिळदान मेल्यावरी पिळदान मेल्यावरी पिळदान चिंता नाही मेल्यावरी पिळदान मेल्यावरी विनोद महाराजांनी भूक्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान जोपर्यंत भूक होती तोपर्यंत खायला दिलं गेल्यानंतर मग लोक सहज सांगतात महाराज आमच्या वडिलांच्या श्राद्धाला आम्ही बुंदी केली बसुंदी केली हमका भात केला हे घेतलं ते केलं 5000 पत्रवाळी पुरली नाही एवढे लोक जेवायला बोलावले जाणारा उपाशीच गेला ना जो आई वडिलांचा उद्धार करतो त्याला पुत्र म्हणतात महाराज जिवंतपणे सेवा करा गेल्यानंतर मग ह्या गोष्टी करा ह्या कर्मकांडातल्या गोष्टी केल्यानंतर तुकोबारा म्हणतात ते पितर तिथं संतुष्ट होतात आणि तिथून ते तुम्हाला आशीर्वाद पितृ आशीर्वाद देती संतुष्ट होतात पितृ आणि आशीर्वाद देतात परमात्म्याकडे इच्छा व्यक्त करतात हे देवा त्यांचं कल्याण होऊ दे नुसतं त्यांचंच नाही त्यांच्या कुळात नंतर जे जन्माला येतील कल्याण इच्छिते तया कुळा त्यांच्या कुळात जे जन्माला येतील त्यांचं सुद्धा कल्याण अधोगती दोन्हीकडे ठरले इकडं उद्धार इकडं अधोगती सुद्धा आहे जे करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ठरलेलंच आहे हा कटा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला दात खातात ते पित्र ज्यांच्या नावाने ह्या गोष्टी म्हणून काय करायचं आणि काय नाही शास्त्राने संतांनी आम्हाला सर्व सांगितलेलं आहे फक्त आम्ही काय करायचं आणि काय नाही ते मात्र आपलं आपलं ठरवायचं म्हणून या मुलांनी आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला हा अट्टहास आणि त्या निमित्तानं ही सर्व मंडळी या ठिकाणी पाचारण केली बोलवली अतिशय गोड अशी ही सत्संगत करणारी मंडळी आमचे ऋषिकेश महाराज आहे विनोद महाराज आहे आमच्या इकडून कार्तिक महाराज आहे साथ करण्यासाठी हार्मोनियमवरती आमचे राजेंद्र महाराज आहेत भालदार चोपदार गावातील सर्व भजनी मंडळी साऊंड व्यवस्था आमची जनदादाची गोड आहे तुम्हाला पुन्हा कधी ऐकावं वाटलं कीर्तन तर गजर माऊलीचं आहेच त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आहे त्यांची चाल वेगळी करून टाका त्याचे जास्त लाईक भेटतील तुम्हाला आणि त्या अनुषंगाने हा सर्व जीवनामध्ये आई वडील फार महत्त्वाचे ज्याला आई कळाली ज्याला वडील कळाला त्याला देव सांगायची गरज आहे तुकोबाराय सांगतात हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या वेद शास्त्रांनी भरभरून वर्णन केलेलं आहे मातृदेवो भव पितृदेवो भव वेद पुराण सांगतात ज्ञानोबारायांनी त्याला दुजोरा दिला सकल तीर्थांची एदुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे
टाळी वाजवा आमच्या ऋषीला. माय बापे केवळ काशी. धाम नाही चारी धाम नाही तरी देव भेटण्यासाठी येतो. काय पुण्य आहे? काहीच नाही. आई वडिलांची सेवा केली, परमात्मा पुंडलिक रायाला भेटण्यासाठी. सेवा पाहून परमात्मा प्रसन्न झाला आणि रुक्मिणीला सांगू लागला, रुक्मिणी मी पुंडलिकाला भेटण्यासाठी चाललोय. मातृपितृ सेवा पाहून मी प्रसन्न झालो. रुक्मिणी आई साहेब म्हणते, देवा सावधान, कलियुग आहे. लोक दाखवतात एक आणि करतात एक. वरून तंबटे मोठे लावलेले असतात, पण चिंगळ्या सडके टिपक्याचे मध्ये दाबलेले असतात. वरून मोंडा चांगला लावलेला आहे, पण खालीच दुबळके आहे, बेळ आहे, खादड आहे. दाखवायला दाखत असेल, आज सेवा करतो आई वडिला, पण आतून काय काय सांगितलं आधी बघा. देवानं सांगितलं खरंय, बघावं लागेल काय खरं काय खोटं. देवाने एक मायावी भुंगा पाठवला आणि मायावी भुंगा गेला आणि पुंडलिक रायाच्या पाठीला चावला. पुंडलिक रायाच्या दोन्ही मांडीवरती, एका मांडीवर आईचं डोकं आणि एका मांडीवरती वडिलांचं डोकं. पुंडलिक राय म्हणतात, विठाला 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 विठाला. नाही, पत्नीनं आपल्या पतीची झोप मोडू नये, आईनं आपल्या लेकराची झोप मोडू नये आणि मुलांना आपल्या आई वडिलांची झोप मोडू नये. पण हे शास्त्र कुठं लावायचं हे सुद्धा समजलं पाहिजे. नवरा जर 9 वाजेपर्यंत झोपत असला तर लात मारून उठवलं तरी पाप लागत नाही. लहान मुलगा बिगर जेवायचं झोपला असलं त्याला उठवलं तर पाप लागत नाही. पाठीमागे जागणार राहील. सरका पुढे, सरका पाठीमागे महिला या बरोबर सारखा पुढे. आता शांत बस. पुंडलिक रायाच्या पाठीला भुंगा चावला. पुंडलिक राय हल्ले नाही. देवाला वाटलं खरंच सेवा करतो की काय, पण पुंडलिकाला त्या भुंग्याला देवानं पुन्हा आज्ञा केली, आर पार जा. ज्या भुंग्याला लाकडाला सहज होल मारता येतं, माणसाच्या शरीराला होल मारणं फार अवघड. तो भुंगा आरपार शरीराला रक्त वाहू लागलं आणि मग देवाला कळलं, अरे हा खरंच सेवा करतोय, प्रदर्शन नाही दर्शन आहे. देवाने आवाज दिला, पुंडलिका तुझी आई वडिलांची सेवा पाहून मी प्रसन्न झालोय, मी तुला भेटण्यासाठी आलोय. कोण आहे? पुंडलिकाने आवाज दिला, मी. अरे योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा, मी तुझ्या भेटीसाठी आलो. योगी या दुर्लभ तो मी या देखील साजन. पुंडलिकानं सांगितलं, देवा थांबा, आई वडील झोपलेले आहे. ते उठले का मग येते. संतांनी सांगावं, कारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावेली वीट. अरे एवढा कसा धीट आहे पुंडलिका? अरे देव तुला भेटण्यासाठी आलाय. देवा आई वडिलांची सेवा करतोय. आई वडिलांचं अंग शेकण्यासाठी वीट आणली होती, मांग फेकले. देवाला सांगितलं, आई वरील उठेपर्यंत उभे राहा त्याच्यावरती. उभा राहिला परमात्मा. 1 तास 2 तास 1 दिवस, युगे 28 विटेवरी उभा. कशाचं सामर्थ्य आहे? आई वडिलांच्या सेवेस. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्राचं आसन डगमगलं. इंद्रानं भीमा नदीला आज्ञा केली, हे भीमा त्या पुंडलिकाला त्याच्या आई वडिलांच्या सेवेपासून बाजूला कर. का? या पांडुरंग त्याला प्रसन्न झालाय, हा पंढरीश परमात्मा, आणि हा फार उदार आहे, दयाळू आहे. त्या उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं, त्याला दुधाचा सागर दिला म्हणे. त्या सुदाम्याने मुठभर पोहे आणले तर त्याला गाव सोन्याचं देऊन टाकला. ह्या पुंडलिकाने
स्वर्ग मागितला तर तो देऊन टाकील. देव उदार 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 थोड्यासाठी फार देऊ जाणे थोड्यासाठी फार देऊ जाणे देव उदार देव उदार देव उदार देव सगळ्यांना त्याने भरपूर दिलेला आहे. पुंडलिकानं स्वर्ग मागितला देऊन टाकी. भीमा नदीला सांगितलं याला दूर कर आई वडिलांच्या सेवेपासून. त्या भीमा नदीनं अकराळ विकराळ रूप घेतलं. तीरावरती असलेली गावाची गावं घरची घरं झाडं झुडपं प्रवाहात घेऊन चाली. पुंडलिकापाशी आली ना आता पुंडलिक रायाला गिळणार. देवानं सांगितलं खबरदार दूर हो. घाबरली ती लाजली आणि तिडून असं वळण घेतलं तिनं. आणि ज्या ठिकाणावरून ती अशी वळली ना त्या ठिकाणी तिला चंद्राकार आकार निर्माण झाला आणि त्या तीर्थक्षेत्रालाच नाव पडलं चंद्रभागा. आजही तुम्ही पंढरपूरला गेले गोपाळपुऱ्याला नदीमध्ये स्नान केली समजायचं भीमा नदीमध्ये स्नान. पुढे जाऊन दगडी पुलाचं जर स्नान केलं समजायचं ते सुद्धा भीमा नदीतच. पण पुंडलिक रायाच्या मंदिराच्या सानिध्यात जर तुम्ही स्नान केलं आंघोळ केली समजायचं तेवढीच आंघोळ आपली चंद्रभागेच. तीर्थाला सुद्धा पावित्र्य बहाल करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. म्हणून आई वडिलांची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सांगितली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर आई आणि वडील त्यांची सेवा त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी. मिळालेल्या जन्मामध्ये माणसाला ह्या गोष्टी करता आल्या. फार अनमोल हा देह प्राप्त झालाय आम्हाला. परमात्म्याने दिला. मी मगाशी सांगितलं त्याने दान दिलं आम्हाला फुकट दिला. पण फुकट मिळालं की माणसाला त्याची किंमत कळत. पाहुण्यांकडून जर भाजी आली ना वानुळा पिशीभर त्याचं मोल कळत नाही. शेंडे शेंडे खुडून फक्त खातो आम्ही. पण बाजारामधून 20 रुपयाला जुडी आणली का पार मुळापासून ते भाजी करणार. परमात्म्यानं आम्हाला फुकट दिलं त्याचं मोलच कळालं. त्या देहाने काय करायचं हेच आम्हाला कळालं नाही. इतरत्र ठिकाणी आम्ही तो वाया घालवला. किती गोड हा देह मिळाला महाराज. विचार करा बरं झालं माणूस म्हणून जन्माला आलो. 84 दशलक्ष योनी आहे पण माणूस म्हणून जन्माला आलो याचा कधी विचार केला. तुकोबाराय म्हणतात बरवे झालो आलो बनवे झालो आलो या जन्मासी. जोड जोड रे मनुष्य देहायसी. जोड जोडले मनुष्य देहायसी. महालाभाची उत्तम राशी. महालाभाची उत्तम राशी. सर्व सुखासी पात्र होईगा. देणे सर्व सुखासी पात्र होईगा. सर्व सुखासी पात्र होईगा. देणे सर्व सुखासी पात्र होईगा. हात पाय बरवे झालो आलो या जन्माशी. बरं झालं माणूस म्हणून जन्माला आलो. गाढव म्हणून जन्माला आलो असतो कुठं माती वाहिली असती. डुक्कर म्हणून जन्माला असतो कुठं गटारात लोळत राहिलो असतो. बैल म्हणून जन्माला आलो असतो कुठं ढोरं कुठं काय मारा.
पण माणूस म्हणून जन्माला आलो बरं झालं. मग काय करायचं? जोड जोड रे मनुष्य देह, काहीतरी अशी जोड करा परलोकात काम येईल अशी काहीतरी जोड करा. आम्ही दुसऱ्याच जोडायच्या भानगडीत रुपयाला रुपया बँकेमध्ये 1 लाख साचले की कधी 2 लाख होतील त्याच्याच भानगडीत. जे जोडायचं ते आम्ही जोडलं, बाकीच्या गोष्टी भरपूर करत बसलो. तुकोबाराय म्हणतात ह्या जोडीचा काही फायदा नाही. हे चलन तिथं चालत नाही. भारतातला पैसा अमेरिकेत गेला चालत नाही, पण तिकडं जर तुम्हाला चलन चालवायचं असतं तर ते बॉर्डरवर जाऊन ट्रान्सफर करावं लागतं. मग जिथलं चलन तिथं चालेल असं काय करायचं? एकच चलन आहे, नामस्मरण करा, हरिभक्ती, परलोकी येईल कामा. तिथं एवढं एकच काम, हे चलन चालतं. कोणतं? हरिभक्ती, भगवंताचं नाम. मग या देहाने आम्हाला देव प्राप्त झाला पाहिजे असं काहीतरी साधन सांगा. नाहीतर हे शरीर एक दिवस जाणार आहे, हे नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार. पण जाण्याच्या आधी कधी परमात्मा आमच्यावरती कृपा करेल? तुकोबाराय प्रश्न करतात अभंगाच्या पहिल्या. जायाचे शरीर, जायाचे शरीर, जायाचे शरीर जाईल क्षणात. 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 कहा गोपीनाथ पावे जीना, कहा गोपीनाथ पावे जीना, कहा गोपीनाथ पावे जीना, कहा गोपीनाथ पावे जीना. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. हो तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. वाह! जायाचे शरीर जाईल क्षणात, एका क्षणात निघून. या हाताचं या हाताला सुद्धा कळणार नाही. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. महाराज म्हणते एका क्षणात निघून जाईल. क्षणभर नाही भरोसा, याचा काही भरोसा नाही. कोरोना काळामध्ये फोन यायचा, महाराज स्कोर आता नॉर्मल आहे, डॉक्टर म्हणे उद्या सुट्टी मिळणार आहे, उद्या डिस्चार्ज आहे. आणि सकाळी उठलं का स्टेटस पाहायचं, लगेच कोणाच्या तरी स्टेटस व्हायला गेलं काही रात्री होता पण आता नाही. महाराज म्हणतात हे असंच आहे. जायाचे एक शरीर जाईल क्षणात. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं. स्त्री असो, पुरुष असो, देव असो, दानव असो, मुक्त असो किंवा पामर असो, सर्वसामान्य जीव असो, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं.
पाहता पाहता आपल्या डोळ्यासमोर 5 पिढ्या नष्ट झाल्या ना महाराज. पाहता पाहता 5 कोण कोण गेलं? जमेला पैदा मेला बाप मसना गेला. जमेला पैदा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पाहतो, देखत देखत ना तो पाहतो, तो पैसा झाला. देखत देखत ना तो पाहतो, तो पैसा झाला. उठा उठा जागा पाठीबाई आले मोठे. उठा उठा जागा पाठीबाई आले मोठे. आजा मेला बंगा मेला बाप मसन गेला. देखत देखत ना तू पळतो, तो येतय साजाला. देखत देखत ना तू पळतो, तो येतय साजाला. उठा उठा जागा पाठी भैर आले मोठे. पंढरी वाचोने तुझा ठाव नाही कोठे. आजा गेला पंदा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू. माझा उद्धार कशाने? कशाने मी उद्धार पावेल? कशाने तो पांडुरंग माझ्यावरती कृपा करेल? सांगा. काय मी उद्धार पावेन? काय कृपा करेल नारायण? असे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझे. अहो कशाने उद्धार? आपल्या उद्धाराचं बघा महाराज. बाकीच्या गोष्टी होणार पण उद्धार कशाने होणार? प्रपंच होणारच आहे पण उद्धार मात्र त्याच्यासाठी स्वतःला तळमळ करावं लागतं. उद्धाराशिवाय माणसानं मरूच नाही. नाही तर कितीक येतात आणि कितीक मरतात त्याची गणतीच नाही. पण परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय मरणं याला मनुष्याचं मरण म्हणत नाही. पशुतुल्य जीवन आहे. नुसतं जन्माला यायचं मरायचं. शंकराचार्यांचं स्तोत्र पाठ झालं सगळ्यांचं. पुनरपी जननम पुनरपी मरण. अरे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. नुसतं जन्माला आलं का तेच करायचं. ढोरं गुरं मुलं बाळ संसार याच्यातच आयुष्य. पण उद्धाराचं काय? आपल्या आत्मकल्याणाचं काय आहे? संतांना विचारा. संतांकडे सगळे प्रश्न आहे. तुकोबारा अरे क्षणात मरून जाणार काय समजणार सुद्धा. कोणासाठी करताय तुम्ही एका क्षणात? मग विचारायचं कोणाला? तुकोबारांनी उद्धाराचा पत्ता विचारला संतांना. का? कारण ते कृपेचे सागर आहे. अभंगाचं द्वितीय. तुम्ही सात सारे कृपेचे सागर. 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 सात सारे कृपेचे सागर. तुम्ही संत
सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. परमात्म्याची कृपा झाली पाहिजे. कहा गोपीनाथ पावेल, कधी आम्हाला तो परमात्मा प्राप्त होईल, पण कुणाला विचारायचं हे सुद्धा कळालं पाहिजे. शेती कशी करायची हे कोणालाही विचारू नका. ज्यानं कधी शेतीच पाहिली नाही ते आता कृषी मंत्री, ते आम्हाला शेतीचं ज्ञान सांगतात. अरे भाऊ, आमच्या बाप दाद्यापासून तेच केलं, तुम्ही आम्हाला त्याला काय विचारता शेतीच? आम्हाला विचारा शेती कशी करायची, पखवात कसा विचार वाजवायचा, मला विचारून काय उपयोग? आपल्याला 10 कळत नाही, घी कळत नाही, दागिना ते कळत, त्यांना विचार. सारे गम पध आणि सा चंद्र कंस कोणता, माल कंस कोणता, यांना विचारा, त्याचं ज्ञान आहे, त्यांना विचार. गायन काय असतं कोणाला विचारायचं, यांना विचारा, ते सांगतील. गायन शूटिंग कशी करायची आमच्या महाराजांना विचारा, ते सांगतील शूटिंग. मग देव कृपा कशी करेल हे कोणालाही विचारून कसं चालेल? ज्यांना त्याचं ज्ञान आहे त्यांनाच विचारा. तुकोबारायांनी कोणालाही विचारलं नाही. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. ज्याला ते माहिती आहे की परमात्मा कशी कृपा करेल, मग विचारायचं कोणा? तुकोबारायांनी आयऱ्या गायऱ्याला नाही विचारलं, संतांनाच विचारलं. मिसन कधी का संता मिसन कधी का संता सन कधी कसं हो तुम्ही सन कधी कसं मनविता कृपा माता मनविता कृपा माता सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार हो सांगा देवा नमस्कार. तुकोबाराय संतांना विचार. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. त्या देवाला माझा निरोप द्या. तुकोबाराय सांगतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही कृपाळू आहात, कृपाळू सज्जन. तुम्ही संत जन कृपाळू म्हटलं. तुमची कृपा झाली ना देव आमच्यावरती कृपा करेल. कृपा ही केली संत माझी ओळंगाळली वाट. प्रीत ही लाविली कीर्तन तुका चरणी लोळतसे. संतांची कृपा झाली म्हणून मी इथपर्यंत आलो. तुकोबाराय म्हणतो संतांची कृपा होणं गरजेचं आहे. सासू सासऱ्याची कृपा झाली तर मुलगी देतील, याच्यापेक्षा जास्त काही नाही. मित्राची कृपा झाली तर 5-50 हजार उसने दे. पण संतांची कृपा झाली तर आयुष्याचं कल्याण. दिले अक्षय अभयदान गा दिले अक्षय अभयदान अक्षय अभयदान गादिले अक्षय. केले उपकार सांगू मी काय उपकार सांगू मी काय. पाप न करी ऐसी माया आपण करे ऐसी कर्म त्याचे देखील पाय दिले अक्षय भयदान काय उपकार आहे महाराज सांगतात. आई सुद्धा करणार नाही, बाप सुद्धा करणार नाही एवढे उपकार साधू संतांचे. आई वडिलांपेक्षाही साधू संतांचे उपकार फार श्रेष्ठ आहे. आई वडिलांचे उपकार विशेष एका जणासाठी आहे. आईला वाटतं आपल्या मुलाचं हित व्हावं, कल्याण व्हावं, त्याचं सगळं चांगलं व्हावं. पण तो भाव तिच्या मुलासाठी असतो ना, तो भाव तिच्या जावाच्या मुलासाठी राहत नाही.
महाराज सांगतात पण संतांकडे हे नाहीये, भेदभाव नाही, सगळ्यांप्रती सारखी माया आहे. त्यांच्याजवळ जात भेद पंथ धर्म या गोष्टीच नाहीये. म्हणून जगाला विचारण्यापेक्षा तुकोबारा म्हणतात माझ्या उद्धाराचं साधन त्यांना विचारा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही कृपेचे, तुमची कृपा झाली मग काहीच नाही. महाराज एक अभिल्ल कुळातील मुलीवरती साधूची कृपा झाली, मातंग ऋषींची उपकार झाली, देव तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला. संतांचे उपकार आहे, संतांची कृपा आहे. पंढरपुरामध्ये एक श्यामा नावाची वेश्या राहत होती. सुंदर मुलगी झाली, तिला लोक नावं ठेवायची. ती मुलगी जर खेळायला गेली ना, लोक खेळू देत नव्हते त्यांच्या मुलांमध्ये, तिला मारायचे, हुसकून द्यायचे, खेळू नको आमच्या मुलांमध्ये. वेश्येची पोरगी जात असताना चवट्यावरती 4-5 जणांनी बोलवलं, इकडे काय झालं, काकांनी मारलं का, त्यांच्या मुलांमध्ये खेळत होते. कोणाची तू, काय नाव तुझ्या आईचं, आईचं नाव श्यामा, तुझं नाव ग, माझं नाव कान्होपात्रा, तुझ्या बापाचं नाव माहित नाही काका, जा तुझ्या आईला विचार तुझा बाप कोण आहे. ती निरागासली एक 5-6 वर्षाचं घरी यायचं ना, आईला विचारायचं, आई सांग ना ग माझा बाप कोण आहे. असं म्हटल्यानंतर ती वेश्या असणारी ती रडायला लागायची, काय सांगायचं हिला बापाचं ना. बरेच दिवस गेले, रोज हाच प्रश्न. एक दिवस त्या मुलीनं कान्होपात्रानं सांगितलं, रडून माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळाटाळ करू नको, सांग माझा बाप कोण आहे. त्या श्यामानं सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, पण जा अलंकापूरला, ज्ञानोबा आहे तिथं आहे, त्यांना विचार तुझा बाप कोण आहे. ती मुलगी अलंकापुराला आली, ज्ञानोबरायांच्या चरणावरती डोकं ठेवलं, सांगितलं, ज्ञानदादा अनाथाची माय आहात तुम्ही, लेकराचं हित तुम्हाला ठाव आहे. तुकोबारायांनी म्हणा लेकराचं हित वाही माऊलीची, तुम्ही ज्ञानाचा सागर आहे, आमच्या जनबहिणी सांगावं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, तुम्ही अनाथाची माय आहात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित. अनेक उपमांनी तुम्हाला अलंकृत केलेलं आहे ज्ञानदादा. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतीची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे, मग द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर, कोण आहे माझा बाप सांगा, नाही तर इथंच डोकं आपटून जीव दे. ज्ञानोबरायांनी त्या लेकराला जवळ घ्यावून सांगावं, वेडे ज्यानं तुला जन्म दिला निघून गेला, अशा हाड्या बापाचा काय, मासाचा बापाचा काय विचार करता. तुझा माझा या समग्र विश्वाचा एकच बाप आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन जनार्दन. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सर्वस्व तो परमात्मा तुझा माझा ह्या विश्वाचा बाप आहे. बापाचं नाव कळालं, ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं, नाचत गात बागडत पंढरपूरच्या दिशेनं निघाले. अरे मीराबाईनं काय नाचावं, कान्होपात्राने एवढं नाचावं. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. पग घुंघरू बांध मेरा नाची रे, 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 पग घुंघरू बांध मेरा नाची. विष्णु प्याला रगड़ मेरा, विष्णु प्याला रगड़ मेरा, पीवत पीवत मेरा हंसी रे, पीवत पीवत मेरा हंसी रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, नाची रे. नाचत बागडत कान्होपात्रा पंढरपूरला आली. बिदरच्या
राजाच्या सैन्यानं पाहिलं फार सुंदर आहे हो. आपल्या राजाला जर भेट दिली तर राजा खुश होईल. त्या मुलीला सांगितलं, ए पुरी चल तुला आमच्या राजाची राणी करतो. तिनं सांगितलं, आता मी झाली आहे त्या पांडुरंगाची, मला नाही व्हायचं कोणाचं. बारीमध्ये उभी राहिली, पांडुरंगाच्या समोर आली, त्याचं स्वरूप बघितलं, पायावर डोकं ठेवलं, तिथंच प्राण सोडलं. लोक म्हणायला लागले, भाग्यवान आहे तू. का म्हणे, प्राण करा देवाशी अर्पण, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. देवाच्या पायावरती मरण येणं, अंतकाळी देवाचं नाव मुखामध्ये येणं भाग्यवान आहे. कुणीतरी मागून म्हटलं, कसली भाग्यवान, वेश्येची पोरगी. देव पवित्र झाला, देवाची शुद्धी करावी लागेल. सततम जलधारा, देवावरती पाण्याचा अभिषेक करा. पंचामृताने देवाला स्नान घाला. नाना चर्चा झाल्या. अनंत शास्त्री नावाचे पुजारी होते, त्यांनी सांगितलं, तुम्ही जा, काय करायचं प्रेताचं मी बघतो. सगळ्यांना काढून दिलं, प्रेत देवासमोर ठेवलं. देवाला सांगितलं, काय करू ह्या प्रेताचं. देवाच्या मूर्तीतून चैतन्य आवाज येत होतं, हे अनंता ही कानोपात्रा से पवित्रा त्रैलोक्यामध्ये पुन्हा जन्मण्यासाठी द्यावा सूर सुधारस हो. इकडं तिकडं नाही, येला माझ्या पायापाशी जागे दे. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात त्या कान्होपात्राला जागा मिळाली. ज्या पुंडलिक रायासाठी देव पंढरपुरात आले त्यांना तिथं जागा नाही, ते चंद्रभागेत राहायचे. ज्या नामदेवरायांच्या हातून देव जेवायचा ते सुद्धा बाहेर आहे, पहिली पायरी नामदेवरायांची. ज्या चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं ते बाहेर आहे. बाकीचे जाऊ द्या, जिच्या बरोबर 7 फेरे घेतले, जिला पळून आणलं तिला सुद्धा जागा नाही गाभाऱ्यामध्ये. गेले असेल पंढरपूरला बघा, रुक्मिणी आई साहेबांचा गाभारा वेगळा आहे, देवाचा गाभारा वेगळा आहे. पण एका वेश्येच्या मुलीला देवाच्या पायापाशी जागा मिळाली. काय झालं, संतांची कृपा, ज्ञानोबारायांची कृपा झाली. आणि एका वेश्येला देवाच्या मंदिरात जागा मिळाली. धन्य कानोपात्रा झाली वाग्याची, भेटी झाली म्हणून ज्ञान देवाची. ज्ञानोबारायांची कृपा झाली तर देवाच्या पायापाशी जागा मिळाली. तुकोबारे म्हणतात, त्या संतांची कृपा जर झाली माझा सुद्धा उद्धार होईल ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा, काय निरोप द्यायचा आहे देवाला तुकोबाराय. अभंगाचं 3रं चरण. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, अज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञान, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला. पाया पे विठ्ठला ठेवे मग, पाया पे विठ्ठला ठेवे मग. तुम्ही संत सारे रूपेचे सागर, तुम्ही संत सारे रूपेचे सागर. पाया पे विठ्ठला ठेवे मग, पाया पे विठ्ठला ठेवे मग. तुम्ही संत सारे रूपेचे सागर, तुम्ही संत सारे रूपेचे सागर. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मग. त्या देवाला निरोप द्या, देहूचा तुकोबा अज्ञानी आहे, अनाथ आहे, त्याला कोणी नाही. मी मगाशी सांगितलं तुकोबाराय अज्ञानी होते का. ज्यांच्या एका अभंगावर कीर्तन करू आमच्याकडं इनोव्हा,
आता वॅगनर तर आता दुर्मिळ राहिले. इनोव्हा, स्कॉर्पिओ, बॉलेरो, थार पर्यंत परदेशात गेलो आम्ही एक अभंगावर चिंतन. ज्यांनी 4,500 अभंगांचा गाथा निर्माण केला ती स्वतःला अज्ञानी म्हणवतात. मग त्यांच्या तुलनेत आम्ही कुठं बसतो? ज्यांच्याकडे बायको आहे, मुलं आहे, संपत्ती आहे, सर्व काही असताना ते स्वतःला अनाथ म्हणवतात. कसं आहे? कसं बुद्धीला पटत नाही. कसं काय अनाथ आहे? तुकोबारा म्हणतात अनाथच आहे बाबा. हे फक्त दिसायला आपले, पण हे तुझ्या मागचे चोर आहे. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. अरे तू मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. हे फक्त जोपर्यंत देतो घेतो तोपर्यंत आपले. ज्या दिवशी देणं घेणं बंद करा, बायको आपल्याला किंमत देत नाही. असं लांबून भांड लुटून देईल महाराज म्हणतात हे तुला सुद्धा कळेल, पण वेळ लागेल. कधी कळेल? कळो येईल अंतकाळी, प्राण प्रया नाचे वेळी. हे राहती निराळे रांडा पोरे सकळ. कळेल आपल्याला सुद्धा, पण वेळ लागेल. जिच्यासाठी इकडून 200 इकडून 100 बिंबर असे डाफले बड्डेला केक काढला, ती बायको शेवट म्हणती बाईल म्हणे मरता तरी खर खर नाशी येले घर. कोण म्हणतं? स्वतःची बायको. अंत हे काळीचे नाही कोणी, अंत ही काळीचे नाही कोणी. अंत काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही. तळ हे सुखाचे दिल घेतल्याचे, तळ हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, तळ हे सुखाचे दिल घेतल्याचे. सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतकाळीचे नाही कोणी, अंतकाळीचे नाही कोणी. काळीचे नाही कोणी, अंतकाळीचे नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा काय, जोपर्यंत देता घेता तोपर्यंत किंमत आहे. ज्या दिवशी तुम्ही देणं घेणं बंद करा, प्रपंचात त्या माणसाला किंमत शून्य आहे. कोणी विचारत नाही. म्हातारे माणसं म्हणता ना, कोण ऐकतं आपलं? का ऐकत नाही याचा विचार. तुम्ही आता देत नाही ना काही, म्हणून कोणी ऐकत. भागवतामध्ये त्या गजेंद्राचा फार गोड दृष्टांत. त्याला सुद्धा फार गर्व होता. मुलं, बायका, संपत्ती, स्वबळाचा. पाण्यात गेलं सकाळी आंघोळीला, मगरीनं पाय धरला, शक्ती लावून शक्ती केली, युद्ध केलं मगरी संग, पण मगरीचं बळ पाण्यात, हत्तीचं जमिनीवर. मगर काय आवडली नाही. मग बायकोला बोलवलं, ए अगं सोडव मला. बायको पळत आली, सगळं लाल बुंद पाणी पाहिलं. ती म्हणे हो आता असंही तुमचा जीव गेलाच, आता शक्य नाही. मी किती प्रयत्न केला, आता तुमचं तुम्ही पाहून. त्याला वाटलं मोठा पोरगा सोडील आपल्याला. ए अरे लवकर, तुला लई खांद्यावर घेऊन फिरलो रे, तुझ्या सगळ्या डिग्र्या कंप्लीट केल्या मी, तुला आता मोठ्या हुद्द्यावर लावलं, आता तू तरी सोडवस. कोणी बाबा आता माझ्या मागं प्रपंच लागला, बायको पोरं सुरा. मी आलो तर ती वाऱ्यावर पडतील. लहान्याला बोलू बापाला वाटलं, मग लहान्याला आवाज. ती म्हणे अजून माझं सगळंच बाकी आहे, त्याचं सगळं झालं, तू आला नाही, मी का आला येऊ जा. आणि मग हा आता विचार करू लागला गजेंद्र, अरे रे सगळे एवढे नाते गोते असताना कोणीच नाही. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. लीला मागे सर्व राहिले, लीला मागे सर्व राहिले. तुटतील धागे दोरे,
पाठी सर्व राहिले तुटतील नाते गोते कोणी नाही महाराज पण आपल्याला सुद्धा कळेल पण वेळ लागेल गजेंद्राला सुद्धा पश्चाताप किसको रिश्ते गिनवाऊं किसे जात बताऊं मैं क्या क्या जख्म दिए हैं जगने नात दिखाऊं मैं कुणाला सांगू नाती होते कुणाला सांगू जात वर्ण अरे सगळे महाराज फक्त बिन कुछ पूछे श्याम हमारा मुझे राह नजर नावे तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर नावे देव जन्म ने मेरा राह ठिकाने राए भटक रहा मैं बाबा हो भटक रहा मैं बाबा पार लगाओ ना तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना उसके मेहदास तेरा अब जल्दी आओ ना ए देवा संकटात आहे मी सोडव मला कोणी मला सोडवणार नाही तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया त्या सरोवरातून त्या गजेंद्रानं एक फूल आकाशाच्या दिशेनं भिरकवलं देवा सोडव मला परमात्मा आला आणि त्याला सोडवलं महाराज परमात्मा सोडून कोणी सोडवणार नाही सगळे सोयरे तुकोबर आहे त्याच्यामुळं म्हटले महाराज अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा विठोबा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारी कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा आणि एकदा की तुम्ही देवाला निरोप दिला की मग तो माझं रक्षण निश्चित करणार अभंगाचं शेवट तू काय म्हणे ऐसी करा निरवन तू काय म्हणे ऐसी करा निरवन तू काय म्हणे ऐसी करा निरवन तू काय म्हणे ऐसी करा
तो रक्षण करीला माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर करील माझे मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे करा निर्वण मग तो रक्षण करील माझी तुम्ही संत सारी कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुकोपर तुम्ही काय एकदा देवाला सांगा संतांना विनंती करताय एकदा की संत देवाला म्हटले की देव मग नाही म्हणत नाही. एक मुलगी नांदायला गेली सासरी आणि ती गरीब घरची होती बिचारी. सण दिवाळीचा जवळ आला मग मुलीच्या भावाने फोन केला ताईला पाठवतं गाव ते म्हणे आता लय कामं चालू आहे औंदा कांदे लागण दिवाळीमध्ये झाली चालू येऊन चालू आम्ही निघून येऊ आम्ही काय पाठवते. पण त्या मुलीचा मामा DSP होता. मग मामाने फोन केला पहिली दिवाळी मग आमच्याकडे आणतो. मामाने फोन केला हॅलो जावई यावेळेस भाचीला आमच्याकडे आणायचं म्हणतो. जाऊ मी कधी नाही म्हटलो. फोन करणारा कोण आहे हे सुद्धा कधी महत्वाचं असतं. मग तुकोबारायांनी निरोप कोणी सामान्य माणसाकडे पाठवला. तुम्ही जर देवाला म्हटले का देव तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. तुका म्हणे आईशी करा निर्वण तुम्ही सांगा देवाला माझा हात तुम्ही देवाच्या हातात द्या मग तो रक्षण करेल माझे. तो परमात्मा माझं रक्षण नक्की करेल यात तीळ मात्र शंका नाही का. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा.
यथावथी यथावकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. असाच अभंगाचा भाव असेल असं सांगा. अनेक जण याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने कीर्तन करू शकतील, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, पण मला जसं जमलं त्या पद्धतीने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी या 3 भावंडांची आज माय गेलेली आहे. पण आई काय असते, ह्या परिवारानं त्या 3 भावंडाने वर्षभर याची प्रचिती घेतलेली असते. क्षणाक्षणाला आईची आठवण होत असते. पण कधी आई गेल्यावरती, जोपर्यंत आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. आई गेल्यावरती मग सैरावैरा पळाला जागा पुरत नाही. मग अनेकांनी आईचं वर्णन करावं, आई लंगड्याचा पाय, वासराची गाय, दुधावरची साय. पण आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही. एका कवीनं तोंड भरून वर्णन केलं. त्यानं आईला सागराची उपमा दिली. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. पण मी कधी कधी असा विचार करतो, खरंच सागराची उपमा आईला लागू पडते का हो? मुंबईला गेलो होतो एक वेळ, जाण्याचा योग आला. छत्रपती शिवाजी टर्मिनलला उतरलो आणि तिथं शेजारीच गेटवे ऑफ इंडिया, समुद्राचं शेवटचं टोक आहे. पाहिलं तर असं विचार आला, तिथं समुद्राचा कुठंतरी अंत आहे, म्हणजे समुद्र कुठंतरी संपतो, पण आईच्या प्रेमाला कुठंच अंत नाही. मग आईला सागराची उपमा सुद्धा कमी पडते. मग एकच उपमा तिला लागू पडते, कोणती? सबसे बडी है माँ, जग में सबसे बडी है माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है वो दुआ, सबसे बडी है माँ. जगात सगळ्यात मोठं कोण असं तर ती आई आहे. ज्याला आई कळाली ना, त्याला मी सांगतो, त्याला देव सांगायची गरज नाही. आणि कोणताही देव तुमच्यापासून दूर जाणार नाही, फक्त आई वडिलांची. आई म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं देवाचं तीर्थस्थानच आहे बा. आई गेल्यावरती कळतं. एका मुलाची आई 7-8 वर्षाचा असताना त्याची माय गेली. 4-5 महिने झाले त्या बाबानं दुसरी बाई दिली. आणि 1-2 वर्ष गेलं, त्या बापानं त्या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं, दादा तुझी पहिली आई चांगली होती का ही आई चांगली? त्या मुलानं सांगितलं, बाबा माझी पहिली आई ना म्हणे ती खोटरडी होती, आणि ही आई खरी आई आहे म्हणे. बापाला विशेष वाटलं, याच्या जन्मदात्या आईला खोटारडी म्हणतो, या सावत्र आईला तो खरी आई म्हणतो. कशी रे बाया? त्यानं सांगितलं, पहिली आई सांगू तुम्हाला. घरून निघालो का ती मला म्हणायची, ए बाळ्या वेळेवर शाळा जा, कपडे फाडू नको, कपडे मळू नको, वेळेवर घरी ये. कपडे फाडले, कपडे मळवले तर कुत्रीसारखं मारील तुला. मी रोज शाळेत उशिरा जायचो, भांडणं करायचो, कपडे फाडायचो, मळून यायचो, उशिरा यायचो, गावभर शोधत यायची मला. जिथं असेल तिथं कडेवरती उचलून आणायची, मला धुवायची, तोंड पुसायची, तिच्या हातानं भरवायची. सांगायचं एक आणि करायची एक, खोटरली होती. ही आई खरी आहे. ही तेच सांगते, बाळ्या वेळेवर शाळा जा, कपडे मळू नको, फाडू नको, फाडले तर कुत्रीसारखं मारेल. जर कधी कदाचित मी कपडे फाडून आलो, मळून आलो तर कुत्रीसारखं मला मारते. ही आई खरी आहे, ती आई खोटार. आई ती आईच असते. कोणीतरी एक म्हण काढली, कोण काढली मला फक्त तो सापडला पाहिजे. माय मरून मावशी जगो. दादा मावशी कधीच आई होऊ शकणार. आई ती आईच असते. आईची जागा ह्या जगात कोणी घेऊ शकत नाही. कोणी असो, जगाचा मालक त्याला सुद्धा आईच्या प्रेमासाठी परत 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 इथं जन्म घ्यावा वाटतो. स्वामी तिन्ही जगाचा असं म्हटलं जातं. आई विना भिकारी. ज्याला पाळण्यातून कंस पुतना मारता आली, पाळण्यातून त्याला स्वर्गातून कंस मारणं लय अवघड होतं. पण तो सुद्धा गर्भवासाचं दुःख सांगतो. देव म्हणतो मला 2 माता आहे, एकीनं मला जन्म दिला आणि एकीनं मला वाढवलं. कोणाचा मी कोण राधे, कोणाचा मी कोण ग, ओळख मला ग राधे, ओळख मला. देवकीच्या पोटी आला, यशोदेने सांभाळ केला. 2 माता आहे, एकीच्या उदरी जन्म घेतला आणि एकीनं मला मोठं. गोपाळाचा पालरवाला, ओळख मला. देव सुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेला आहे. तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो. आई मग कुणीही असो, आई ती आईच असते. ती स्त्री असू द्या, एखादी पक्षी असू द्या, एखादी प्राणी असू द्या, पण आई ती आईच.
जनाबाईचा एक अभंग फार गोड आहे. जनाबाईचा पक्षी जाय दिगंत पिलयासी आणि चारा माया गुंतली कामासी धाव घेई बाळापाशी वानर हिंडे झाडावर पिलू बांधून उदरी घार हिंडते आकाशी ध्यान तिचं बाळापाश. कोणी असू द्या, पक्षी नसू द्या, माकडे नसू द्या, नाही तर स्त्री असू द्या, आई ती आईच असते. आईची जागा ह्या जगात कोणी घेऊ शकत नाही. आई ती आईच. ज्याला आई कळून घ्यायची त्यानं श्यामची आई पुस्तक वाचा, मग समजेल आई काय असते. मी काय विकायला आणलं नाही, त्याचा काही मी जाहिरात करत नाही, पण सांगा मुलांना आई काय असते. तेवढा एक प्रसंग घरी घेऊन जा, संपलं आपलं कीर्तन. 12:15 वाजले, 5 मिनिट. साने गुरुजी फार गोड लिहितात त्या पुस्तकामध्ये. श्याम हे पात्र फार सुंदर रंगवलंय. साने गुरु श्याम पुण्याला शिकायला असतो आणि त्याचं घर मुंबईला, पालघरला. एक दिवस श्याम झोपलेला असताना त्याला स्वप्न पडलं. आई आवाज देत होती, श्याम, ए श्याम बाळा, मी फार आजारी आहे, मला तुझी फार आठवण येते, भेटायला ये ना मला. श्याम जागा झाला गडबडून. आईचं स्वप्न पडलं. पहाटे 3 वाजले होते, पण स्वप्न आहे, पडलं असेल. पुन्हा झोपला. झोप लागते ना लागते, पुन्हा तेच स्वप्न पडलं. ए श्याम बाळा, रे मला फार आठवण येते तुझी, ये ना मला भेटायला. दुसऱ्यांदा स्वप्न पडलं. श्याम म्हणतो काहीतरी गडबड आहे, नक्की आईला काहीतरी त्रास होतोय, आईला भेटायला गेलं पाहिजे. पण त्यावेळेस पुन्हा ते पालघर तिकीट होतं 5 रुपये एसटीचं, म्हणून घाई घाई पेटी चालू लागला. सगळे चेक केलं, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे मिळून 1 रुपया झाला. 4 रुपयाचं काय करायचं. मित्र उठले, काय झालं श्याम. काही नाही रे, आईचं स्वप्न पडलं मला, कधी स्वप्न पडत नाही. आई नक्की आजारी आहे, तिनं मला बोलवलं भेटायला जायचं. 5 रुपये तिकीट आहे दादा, माझ्याकडे 1 रुपया. सगळ्या मित्रांनी त्यांच्या पेट्या चाळल्या. कुणाकडे 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे मिळून 2 रुपये जमले. जवळचा 1 रुपया आणि ते 2 रुपये घेतले. विचार केला बस स्टँडवर जाऊ, कोणी ओळखीचं भेटलं का त्याच्याकडून 2 रुपये मागून घेऊ, घरून आलं का त्याचे देऊन टाकू. बस स्टँडवर आला, पहिली गाडी आली, कोणीच ओळखीचं भेटलं. पहाटेचा आलेला, दुपार झाली, कोणीच ओळखीचं भेटलं नाही. संध्याकाळचे 5 वाजले, कोणीच आलं नाही. संध्याकाळी 6 वाजता एक गाडी आली आणि त्याच्यामधून एक मोठा शेठजी उतरला. खाली हातामध्ये बॅग होती आणि त्यानं त्या मुलाला बोलवलं. ए इकडे. श्याम जवळ आला. काय काका, एवढी बॅग घरापर्यंत घेऊ लाग, जवळ आहे माझं घर, तुला 5 रुपये देईल. काका 5 रुपये नका देऊ, 2च रुपये द्या. सावकाराला वाटलं बरं झालं 5 रुपयाचं 2 रुपयात. जवळची पेटी श्यामच्या डोक्यावर ठेवली. डोक्यावर चुंबळ नव्हती, लगेच पेटी रुतली. आई ग, पण 5 रुपये नाही, 2 रुपये मिळणारे आनंद होता. शेठ पुढं चालत होता, श्याम मागे मागे. त्याच्या घराजवळ गेला. कळ लागली होती, डोक्याला खूप त्रास होत होता. शेठ कुलूप उघडेपर्यंत यानं भीतीला हात लावला आणि डोक्यावरची पेटीचा तोल सुटला आणि पेटी खाली पडली. पेटी फुटली. सावकार शिव्या देऊ लागला. पेटी फोडली, मूर्खा कळत नाही का. खाली मान घातली, हात पुढे केला. काका माझे पैसे. खाडकन मुस्काडात लावला. मूर्खा, 100 रुपयाची बॅग फोडली, 2 रुपये मागतो, चालले. डोळ्यातून अश्रू गळत होते. निघाला. त्याची बायको थोडी सज्जन होती. त्याने सांगितले, मुला इकडे 1 रुपया दिला, धरा हा 1 रुपया. 4 रुपये झाले. मुठीत दाबले. पळत पळत बस स्टँडवर आला. शेवटची पुरी गाडी लागली होती. गाडीमध्ये बसला. विचार केला आता जे होईल ते बघू. आता गाडीमध्ये बसला. गाडी सुरू झाली. कंडक्टर आला. तिकीट तिकीट हातातले सगळे पैसे दिले. कंडक्टरनं पैसे मोजले. कुठं जायचं. पालघर. अरे वेड्या, तिथलं तिकीट 5 रुपये, तुला माहित नाही का, हे तर 4च रुपये. उतर खाली. कोणीतरी मागून म्हटलंय, अहो शेवटची गाडी आहे, कुठं जाईल. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतच द्या तिकीट. तिकीट फाडलं. गाडी सुरू झाली. अचानक 3 वाजता गाडी थांबली रात्रीची. आणि तो कंडक्टर श्याम जवळ आला. सांगितलं, ए मुला, इथपर्यंत तुझं तिकीट होतं, उतर खाली. श्याम खाली उतरला. बघितलं चहूबाजूला जंगल आहे.
गाडी निघून चालली, दिवा नाही, प्रकाश नाही, किर्र झाडी. महाराज नुसतं कुत्रे गागण्याचा, कोल्हे लांडगे गागणे कुत्र्यांचा आवाज येतो. घाबरत त्या बस मागे पळतोय, पण बस किती आवरेल, बस निघून गेली. घाबरत होता, रडत होता, आणि तेवढ्यात आईचे शब्द आठवले. श्याम, भीती वाटली ना दादा, हनुमान चालीसा म्हणत जा. श्याम अरे भीती वाटली ना, राम रक्षा म्हणत जा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सतीहु लोक उजागर. राम दूत अतुलित बल धाम, अंजनी पुत्र पवन सुत नाम. हनुमान चालीसा म्हणत 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 श्याम चालतोय रस्ते, राम रक्षा म्हणत म्हणत. अचानक घर आलं, झोपडी. लगेच दिसलं माझंच घर. धावत गेला. झोपडीचं दार थोडं उघडं होतं, घरातून थोडा उजेड बाहेर येत होता. दारातून आत डोकावून पाहिलं तर कोपऱ्यामध्ये बाप गुडघ्यामध्ये मांडी डोकं घालून असा बसलेला होता. त्याच्या शेजारी बघितलं मामा आलेला होता. दार थोडं लोटलं, मावशी आलेली होती. मोठी बहीण तिचं लग्न झालं होतं कल्याणवरून, ती सुद्धा आलेली होती. शेजारची काकू येऊन बसलेली होती. लहाना भाऊ झोळीमध्ये होता. 2 नंबरची बहीण सुद्धा होती. सगळे घरामध्ये दिसत होते, पण आई मात्र कुठं दिसत नव्हती. श्याम हळूच बापापाशी आला आणि सांगितलं, बाबा आई कुठे आहे माझी? बापानं श्यामला पाहिलं ना, आई विचारल्यानंतर खळकन पाणी आलं, पुन्हा गुडघ्यात डोकं घातलं आणि रडायला लागलं. काय झालं बाबा? बाबा सांगत नाही. मावशीकडे गेला. ए मावशी, अगं आई कुठे आहे ग माझी? सगळे आहे पण आई नाही. मावशी रडायला लागली. मामाकडे गेला. ए मामा, सांगणार आहे माझी आई कुठे आहे, माझी माय कुठे? कोणी सांगा ना, सगळे रडत आहे, सगळे रडत. लहानी बहीण ती श्याम जवळ आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. दादा, आपली माय गेली रे, आपली आई गेली. कुठे गेली? शेजारच्या काकूकडे गेली तर 10 वेळेस सांगून जाते मला, श्याम मी काकूका चालले, लक्ष ठेव. मला न सांगता आई कुठं जात नाही. कुठे गेली आहे? अरे आपली आई गेली ना श्याम दादा. कुठे गेली? आपली आई मेली रे. असं म्हटल्यानंतर श्यामच्या मुखातून एकच शब्द बाहेर, आई. आई म्हटला. तेवढ्या शेजारच्या काकूचं पोरग खडक्यान तिच्या मांडीवरून उठलं आणि ते त्याच्या आईला तोंडाला हात लावायचं, म्हणायचं, आई, ए आई, श्याम दादा का रडतोय? त्याच्याकडं पाहिलं, श्यामच्या अंतकरणामध्ये एकच विचार आला, याला आई म्हणायला आई आहे, मी कुणाला आई? आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ही हाक येई कानी, मज होई शोक कानी. आई म्हणू कोणा मी, आई घरी न दारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकार. याला आई म्हणायला आई आहे, मी कुणाला आई म्हणू? म्हणता म्हणता 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 10 दिवस गेले. दशक्रियेचा दिवस आला. गुरुजींनी पिंड पाडले, सगळे पिंडावर सगळी क्रिया झाली आणि एक जण पिंडाचं दर्शन घेऊन बाजूला आले. पिंडाला कधी कावळा शिवेल बघताय. अर्धा तास झाला पिंडाला कावळा शिवलाच. श्यामचे वडील गेले, पाणी टाकलं, सांगितलं, यशोदे काळजी करू नको, तुझ्या पश्चात तुझ्या लेकरांची काळजी घे, फक्त पिंडाला शिव ग. कावळा पिंडाला शिवला. मामा गेला. मामानं सांगितलं, यशोदे अगं भाच्यांना काही कमी पडू देणार नाही तायडे, एकदा फक्त पिंडाला शिव. कावळा पिंडाला शिवला. मावशी गेली. मावशीनं सांगितलं, यशोदे तुझ्या लेकरांची मी माय होईल ग, शिव ना पिंडाला. सगळे गेले तरी कावळा पिंडाला शिव. श्याम गेला, गुडघे टेकले, नाक रगडलं. आई शिव ना ग, तू सांगायची ना खूप मोठा मास्तर हो, खूप मोठा साहेब हो, खूप शिकेल आई, खूप मोठा साहेब होईल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, बाबाला कामात मदत करेल गाई, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमानं वागेल, कुणाला कधी त्रास देणार नाही, भावांना मी सांभाळेल, माझ्या बहिणींना सांभाळेल, एकदा फक्त पिंडाला शिवणार. एवढी विनंती करून सुद्धा पिंडाला कावळा शिवला. श्याम म्हणे आई कधीच एवढे आडेवेडे घेत नाही. तिला 1-2दा सांगितलं का लगेच ऐकते, पण आज आई का ऐकत नाही? नक्की आईचा प्राण कुठं तरी तळमळतो. काय नेमकं आईला हवंय? मग श्यामनं विचार केला, 4 महिन्याचा भाऊ झोळीमध्ये, नक्की आईचा प्राण त्याच्यासाठी तळमळतो. धावत धावत घरी गेला श्याम. झोळीतून ते 4 महिन्याचा आपला भाऊ उचलला, घेऊन आला, मावशीकडे दिला. मावशीला सांगितलं, मावशी खुशील का ग याची आई? याच्यासाठीच माझ्या आईचा प्राण तळमळतो, याची आई होईल, याची माय होशील. तुझ्या घरी सगळे कामं करू आम्ही, फक्त याची आई हो.
त्या मावशीने घेतलं, आजपासून मी याची आई. यशोदे शिवला तरी कावळा शिवला. मग त्या मावशीनं ते पोरगा असं धरण वरती केलं. यशोदे, अगं तुलाच आई होता येतं का? जगात दुसरे आयाच नाही का ग? जसा तुझा श्याम ना तसा हा पुरुषोत्तम पोटच्या लेकरासारखं सांभाळील. यशोदे पदराच्या आड घेतलं, आपल्या स्तनाला लावलं, पोट भरून इकडं लेकरानं ढेकर दिला आणि तिकडं पिंडाला कावळा शिवला. साने गुरुजी म्हणतात, अरे जिवंतपणी तर कोणी काळजी घेत, पण मेल्यानंतर सुद्धा लेकरासाठी जिचा प्राण तळमळतो ना ती फक्त आई. लेकुराची हित जाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी. या 3 लेकरांची आज माय गेलेली आहे. खऱ्या अर्थानं ते अनाथ झाले. आज जगात बाप गेल्यावर कोणी अनाथ होत नाही. का? कारण आईला बापही होता येतं ना आईला आई सुद्धा होता येतं, पण बापाला मात्र आई होता येत नाही. लेक जर सासरी गेली जर आली ना, तिला जर पाठ घासायची असली ना, बाप तिची पाठ घसू शकत नाही. पण मुलाला काही त्रास होऊ द्या, आई त्याचं सगळं करते. म्हणून आई गेली का माणूस अनाथ होतो. खऱ्या अर्थानं ते अनाथ झाले. त्या दुःखातून सावरण्याची परमात्मा त्यांनी शक्ती देव, त्यांना बळ देव, त्यांच्याकडून आईवडिलांची अशी सेवा घडो, आपल्या पितरांची सेवा घडो. झालेली सेवा पुन्हा एकदा त्या माऊलीच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. अवतार करुणी केली त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार करुणी केले त्रैलोक्य पावन, निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. अवतार करुणी केले त्रैलोक्य पावन, बोलिलेले कुरे देवा पुढे भक्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मने ज्ञानेश्वर राखा पायापैकी. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.